नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा आणि इथून पुढे सलग दिवसभर या पाचही राज्यांमधली सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होईपर्यंत थेट एबीपी माझाच्या स्टुडिओतनं आपल्यासोबत असणार आहेत विविध मान्यवर, राजकीय विश्लेषक, राजकीय पक्षांचे नेते आणि या सगळ्यांच्या सोबत या सगळ्या निवडणुकांच्या सातत्यानं बदलणाऱ्या आकड्यांचं आणि आकडे बदलल्यानंतर सत्तेत कोण येणार, का आलं, कशामुळे आलं याचं सगळं विश्लेषण आपण सविस्तरपणे करणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला स्टुडिओत माझ्याबरोबर जे पाहुणे आहेत त्यांची थोडक्यात परिचय करून घेऊयात। आपल्यासोबत कांताताई नलावडे आहेत, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत। यासोबतच रत्नाकर महाजन आपल्यासोबत या चर्चेतनं सहभागी होत आहेत। महाजन सर, स्वागत आहे आपलं। थोड्याच वेळात धनंजय शिंदे आपल्यासोबत आहेत, आपचे नेते आहेत। धनंजयजी, स्वागत आहे आपलं। समर खडस, ज्येष्ठ राजकीय पत्रकार, विश्लेषक ते आहेत। अभिजित ब्रह्मनाथकर आहेत माझ्यासोबत, माझे जुने सहकारी मित्र। आणि अभय देशपांडे आहेत, राजकीय विश्लेषक। आपल्या सगळ्यांचं स्वागत। चर्चेकडे जाण्यापूर्वी अगदी एकेका ओळीत सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊयात। कांताताई, उत्तर प्रदेशात भाजपचं कमळ का बसपाचा हत्ती? नाही, भाजपचं कमळच नक्कीच येणार पाहिजे। आता प्रवक्ते असल्यामुळे तुम्हाला ते सांगणं भाग आहे का? नाही, सांगणं भाग आहे असं नाही। एकतर मी यूपीचा प्रवासही खूप केलेला आहे, अनेक वर्ष मी त्या ठिकाणी प्रवास करते आणि आत्ताचं एकूण वातावरण आणि आम्ही ज्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं त्यानुसार नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टी एक नंबरवर असेल। बरं, धनंजयजी काय वाटतंय? पंजाबमध्ये आपण सरकार बनवत आहोत आणि गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल। बोलण्यातनं आत्मविश्वास तर चांगल्यापैकी जाणवतोय। आपण बाकीच्या मान्यवरांच्याकडे बोलूयात। रत्नाकर महाजन सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? महाजन सर, काय पहिली प्रतिक्रिया? एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास आहे यावेळेला? हा मोठा अवघड प्रश्न आहे। विश्वास आहे म्हटलं तरी पंचायत, नाही म्हटलं तरी पंचायत। पण मुद्दा असा आहे की हे सगळे जे एक्झिट पोल्स आलेले आहेत त्यांच्यामध्ये कमाल आणि किमान यांच्यामध्ये इतकं मोठं अंतर आहे की त्याचं एक्सप्लेनेशन ते कंडक्ट करणाऱ्या एजन्सीजना तरी देता येईल का नाही कोणाला माहिती। म्हणजे एक जण 273 देतोय, दुसरा 252 देतोय, तिसरा 198 देतोय। म्हणजे सेफॉलॉजी हे एक विज्ञान आहे असं जर म्हणायचं झालं तर या विज्ञानाच्या निष्कर्षांमध्ये एवढे मोठे गॅप्स कसे असतात आपण ते विचारूया। वैज्ञानिकाला विचारला तुमचं मन तरी काय त्याला आपलं काय उत्तर मिळणं अवघड आहे। तुमचं मत काय आहे रत्नाकरजी? माझं मत असं आहे की या 5 राज्यांच्या निवडणुकांचं चित्र सध्या तरी मिश्र स्वरूपाचं आहे। 5ही राज्यात एकाच पक्षाची लाट चालली आहे किंवा एकाच पक्षाचं गुडविल आहे आणि त्याचा फायदा एकाच पक्षाला मिळणार आहे अशी अवस्था नाही। दुसरं असं की प्रत्येक राज्यातल्या मतदारांनी त्या राज्यातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या नुसार, तिथल्या सरकारच्या कामगिरीनुसार आणि त्या क्षेत्रातल्या जनरल परसेप्शन नुसार निर्णय घेतलेला आहे आणि त्यातून मिश्र निकाल अपेक्षित आहे। बरं, रत्नाकर महाजनांनी सगळ्या राज्यांच्या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आणि आप आणि भाजपच्या नेत्यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया घेतली होती। जिथे सत्ता कन्फर्म येणार आहे त्याच्याच बद्दल बोलण्याचा दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केला। असो, चर्चेत आणखीन पुढचे काही मुद्दे येतील। अभिजित, काय वाटतंय? प्रामुख्याने उत्तर प्रदेशात काय होईल, पंजाबमध्ये काय होईल आणि गोव्यात काय होईल? थोडक्यात मिलिंद, मला उत्तर प्रदेश मधली विधानसभा ही त्रिशंकू दिसते। सीएसडीएस आणि एबीपीने जे एक्झिट पोल दिले त्यामध्ये भाजप 176 किमान दाखवलंय, तिथपर्यंत भाजप जाईल। बहुमताच्या थोडं त्यांना जवळ जाताना दिसतात पण बहुमत मिळत नाहीये। दुसऱ्या बाजूला लढाई ही भाजप आणि बसपा दिसते। मुख्यतः सगळ्या एक्झिट पोलमध्ये सपा दाखवतात परंतु मला जमिनीवर बसपा दिसला। उत्तराखंडमध्ये मात्र भाजपला खूप चांगली संधी आहे, कारण काँग्रेस मधून आयात केलेले आणि भाजपयुक्त झालेल्या नेत्यांच्या जीवावर भाजप तिथली लढाई लढताना दिसत आहे। गोव्यामध्ये मात्र मी तुला निश्चित सांगू शकेल की गोव्यामध्ये त्रिशंकू आहे, पण यावेळेला तिथं थोडा कल हा काँग्रेसच्या बाजूने दिसतो। समर, मला असं वाटतं मिलिंद की हे जे सगळे कल आलेले आहेत किंवा जे आपण म्हणतो बेसिकली
स्टॅटिस्टिक्सबद्दल एक सुंदर कोट आहे की स्टॅटिस्टिक्स इज अ सायन्स, स्टॅटिस्टिक्स इज लाईक बिकिनीज, what it reveals is suggestive but what it conceals is very important. मला असं वाटतं की हे जे सगळे कल आलेले आहेत याच्यापेक्षा निकाल वेगळे येतील, विशेषतः यूपीचे. याचं कारण मला असं वाटतं की 403 मतदारसंघांमध्ये 403 निवडणुका होत आहेत असं माझं मत आहे. त्रिकोणी लढाई आहे आणि त्रिकोणी लढाईमध्ये प्रत्येक मतदार संघनिहाय त्याचे संदर्भ आणि त्याचे कॉन्टेक्स्ट बदलतात आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मोदींच्या विरोधात काही फार मोठी लाट आहे असं नाही, परंतु मोदींची जी लाट लोकसभेमध्ये दिसली होती तशी लाट फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. पंजाबमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लाट दिसते आणि त्याचा फायदा काँग्रेस घेईल का आप घेईल हा मुद्दा आहे. आणि त्यात सुद्धा मला असं वाटतं की कॉन्स्टिट्युएन्सी टू कॉन्स्टिट्युएन्सी संदर्भ बदलतील, विभाग टू विभाग बदलतील. त्याच्यामुळे आपच येईल किंवा काँग्रेसच येईल या घडीला सांगणं मला कठीण वाटतं. अभय, काय वाटतं उत्तर प्रदेशात? म्हणजे चर्चेत असं दिसतं की सपा 3ऱ्या नंबरवर, सायकल हवा गेली. या 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आज उत्तराखंड सोडलं तर बाकीच्या 4 राज्याबद्दल कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही. त्याची परिस्थिती तशीच आहे तिथे. साधारणतः आत्ता जे एकूण एक्झिट पोल तिकडचं साधारणतः आलेले रिपोर्ट हे सगळं जर बघितलं तर एक लक्षात येते की उत्तर प्रदेशमध्ये साधारणतः भाजपला एज आहे. माझं असं व्यक्तिगत मत आहे की भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल, कारण जर पोलरायझेशन मायावती, काही लोकांचं म्हणणं आहे की मायावती, आता अभिजितने उल्लेख केला की 2 दुसऱ्या क्रमांकावर असतील, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. जर या दोन्ही पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि वोट डिव्हिजन जर इक्वल झालं तर दॅट विल बेनिफिट बीजेपी. त्याच्यामुळे बीजेपीला तिकडे एक मोठा ॲडव्हान्टेज मिळेल असं वाटतंय. दुसरं गोव्याबद्दल बोलाल तर गोव्यामध्ये आज अशी परिस्थिती की काँग्रेस आणि भाजप, म्हणजे तिथे कदाचित आप हा तिथला बॅलन्सिंग फॅक्टर असेल, तर तो बॅलन्सिंग फॅक्टर भाजप की काँग्रेस अशी निवड करण्याची कदाचित त्यांच्यावर वेळ येईल सत्ता स्थापनेच्या वेळेस. आणि स्वाभाविकपणे मला वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना काँग्रेसबरोबर जाणं किंवा आघाडीचं राजकारणाचा पहिला प्रयोग आपला कदाचित तिथे करावा लागू शकतो. पंजाबमध्ये फोटो फिनिश आहे. पंजाबमध्ये आज म्हणजे अशी परिस्थिती आहे की आपला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. फक्त एवढंच आहे की पंजाबमधलं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, खाली मतदारांचं प्रत्यक्ष त्याला मतदान नेऊन तिथे मतदान करून घेणं, हे काँग्रेसचं ज्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे त्या आपचा अजून तिकडे तयार झालेला नाही तो बेस. तो कदाचित काँग्रेसच्या दृष्टीने मला वाटतं की थोडासा ॲडव्हान्टेज मिळू शकतो. नक्कीच. आणि आपण बाकीच्याही राज्यांवर आपली नजर असणार आहे, प्रामुख्यानं सगळ्या देशाचं जिथे लक्ष लागलंय त्या उत्तर प्रदेशात काय होतं, कारण त्याच्यावर केंद्रातल्या सरकारची आणि देशाची सुद्धा अनेक राजकीय गणितं ही निश्चितपणे अवलंबून आहेत.